प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतवासियांना मनापासून शुभेच्छा। आज माझं नशीब आहे की मला मान मिळाला। आता होणार आहे, झाली नाही आता चर्चा होईल। काल ते आलेलं शिष्टमंडळाची आज चर्चा होईल। आझाद मैदानावर जाणार, आज आझाद मैदानात जाणार तुम्ही? मुंबई जाणार आज आझाद चप्पल बखलचे चर्चा करतो शिष्टमंडळाच्या, चर्चा करतो काय विषय आहे तो आधी, नंतर मी बोलतो। मी चर्चा झाल्यावर मुंबई जाणार असं या ठिकाणी मनोज जरंगे सांगतायत। मुंबईला जाण्यावरती ते अजूनही ठाम असल्याचे पाहायला मिळत आहेत। काही वेळानंतर या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतो असं या ठिकाणी मनोज जरंगे सांगता आहेत। खरं तर शिष्टमंडळ त्यांना कुठल्या वेळेत भेटेल हे अद्याप निश्चित नाही, मात्र ते मुंबईला जाण्यावरती ठाम असल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि गर्दी सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे समाज बांधवांची झालेली आहे। आणि मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झालेलं आहे, त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालेलं आहे। नक्कीच वाशीमधली दृश्य आपण पाहताय। मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते आता एपीएमसी मार्केटमध्ये ध्वजारोहण जे आहे ते झालेलं आहे। आणि यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय की काही झालं तरी आज आझाद मैदानावर जाणार, शिष्टमंडळ आलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आणि त्यानंतर माध्यमांसोबत सुद्धा आपण संवाद साधू असं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करणार असं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। थेट जाणार आहोत आझाद मैदानाच्या ठिकाणी। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। नंदकिशोर, मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच स्पष्ट केलेलं आहे, आपली भूमिका जाहीर केलेली आहे की काही झालं तरी आपण आझाद मैदानामध्ये जाणार। आझाद मैदानामध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे? नक्कीच वृषाली, जर पाहायला गेलं तर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत जरांगे पाटील मुंबईत येतीलच, मात्र त्या अगोदर महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून गावखेड्यापासून जे मराठी बांधव आहेत ते सध्या आता आझाद मैदानात यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आता सुद्धा जी संख्या मराठा आंदोलकांची आहे ती हजारोत आहे। आणि एक मराठा लाख मराठा, शांतता संयम संघर्ष, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही अशा पद्धतीची संपूर्ण जी भूमिका आहे ही मराठा आंदोलकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि आंदोलनाची जी तयारी आहे ती सध्या पूर्ण होत असलेली आपल्याला पाहायला मिळाली। या ठिकाणी जर पाहायला